थायरॉइडची ट्रीटमेंट नियमित घेतली, परंतु वजन अजून कमी होत नाहीये. थकवाही अगदी तसाच आहे. रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आले नाहीत. थांबा, तुम्ही महत्वाची चूक तर करत नाहीयेत ना? नमस्कार, मी डॉक्टर ओंकार. दैव मंत्राच्या आजच्या भागात आपण जाणून घेऊया थायरॉइडची ट्रीटमेंट नियमित घेतल्यानंतरही थायरॉइडचे रिपोर्ट नॉर्मल न येण्याची महत्वाची कारणे. तर चला मग. तर गेल्या काही वर्षातील माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवानुसार मला आढळलेली रुग्णांमार्फत होणारी महत्त्वाची चूक म्हणजे रुग्णांची गोळी घेण्याची चुकीची वेळ आणि चुकीची पद्धत. तर थायरॉइडची गोळी सकाळी उठल्या प्रथम मोकळ्या पोटी ग्रहण केली पाहिजे. थायरॉइडची गोळी घेतल्यानंतर पुढील 30 ते 40 मिनिटे किमान चहा, कॉफी किंवा इतर पेयांचे सेवन न करावे. तसेच कुठल्याही प्रकारचा नाश्ता करू नये, कारण यामुळे थायरॉइडच्या गोळीचे आपल्या रक्तामधील शोषण हे कमी होते. त्यामुळे थायरॉइडच्या गोळीची पोटेन्सी आपल्याला जेवढे हवे तेवढ्या प्रमाणात जाणवत नाही. दुसरी महत्त्वाची होणारी चूक म्हणजे थायरॉइडच्या गोळीसोबत इतर घेतली जाणारी मल्टीव्हिटॅमिनच्या, ॲसिडिटीच्या किंवा आयर्नच्या गोळ्या. या गोळ्यांमुळे थायरॉइडच्या गोळीचे शोषण म्हणजे ॲब्सॉर्प्शन हे कमी प्रमाणात होते व आपल्याला थायरॉइडच्या गोळीचा हवा तेवढा इफेक्ट येत नाही. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे आपले वजन, थायरॉइडमध्ये वजन कमी व जास्त होणे हे स्वाभाविक आहे. तर थायरॉइडची गोळी याचा डायरेक्टली वजनाशी संबंध असतो. थायरॉइडची गोळी घेत असताना समजा जर तुमचे वजन काही महिन्यानंतर वाढले किंवा कमी झाले तर त्वरित आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यानुसार आपल्याला त्यांचे डोसेस कमी जास्त करता येतील. असे न केल्यास आपल्याला चुकीचे रिझल्ट्स किंवा आपल्या रिझल्ट्स आपल्याला जसे हवे तसे अचीव करता येत नाही. चौथी कॉमनली होणारी मिस्टेक म्हणजे गोळी साठवण्याची पद्धती. आता काही लोक रात्रीच आपली गोळी आपल्या डबीमधून, थायरॉइडची जी बॉटल असते त्यामधून काढून ठेवतात, किंवा सूर्यप्रकाशाला आपली जी थायरॉइडची बॉटल आहे ती एक्सपोज्ड असते किंवा ती एखाद्या दमट जागेत साठवली जाते. अशामुळे देखील थायरॉइडच्या गोळीची पोटन्सी हॅम्पर होते. तर ही चूक करू नका. पाचवी मिस्टेक म्हणजे ज्या लोकांना पचनसंस्थे रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांमध्ये थायरॉइडच्या गोळीचा डोस हे अब्सॉर्प्शन पुरेशा प्रमाणात न झाल्यामुळे आपल्याला कमी जास्त करावा लागतो. तर तुम्हाला काही पचन रिलेटेड समस्या असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी, फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्या गोळीतील डोस हा कमी जास्त करून घ्यावा. तर मित्रांनो, दैव मंत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की थायरॉइडची ट्रीटमेंट चालू असताना होणाऱ्या कॉमन मिस्टेक संदर्भातली माहिती. तर थायरॉइडची ट्रीटमेंट चालू असताना आपण किमान 3 ते 6 महिन्यामध्ये एकदा थायरॉइडची तपासणी केली पाहिजे. गेल्या काही वर्षातील माझ्या अनुभवामध्ये मी बऱ्याच रुग्णांना असं पाहिलं की एकदा थायरॉइड नॉर्मल झालं की ते गोळी घेणं थांबवतात किंवा गोळीचा डोस स्वतःहून कमी करतात. यामुळे पुन्हा थायरॉइडचा आजार आहे त्या परिस्थितीमध्ये उद्भवू शकतो. तर आजच्या दैव मंत्राच्या एपिसोडनंतर तुम्हाला थायरॉइड संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारून त्या शंका आम्हाला फॉरवर्ड कराव्यात. मी त्याचा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तसेच आपल्या दैव मंत्राला फॉलो आणि सबस्क्राईब करून येत्या काही काळातील अशाच अनेक टॉपिक संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा. धन्यवाद.